पातयाची मिठी पडलिया की जे दिठी, आपुलियेची पोटी रिगोनी असणे. म्हणाले पातयाची मिठी म्हणजे पापण्या मिटून जर घेतल्या तर दृष्टी पडलिया की जे दिठी. म्हणाले की त्याच्या एकदा डोळे मिटले की बाहेरचं जे दृश्य आहे ते आता त्या दृष्टीतच सामावून राहिलं. आता त्याला वेगळं स्थान नाही राहिलं दृश्याला. कारण डोळे उघडले तर बाहेरचं दिसणार आहे, डोळे बंद आहे तर कसं दिसेल. म्हणून आपुलेची पोटी रिगोनी असणे, आपल्याच पोटात म्हणजे त्या दोन पातयांच्या मध्ये ती दृष्टी, तिचं जे सगळं सामावलेलं आहे या जगाचं स्वरूप ते तिथे बंद राहील. का नुदैलिया सुधा करू आपण पे भरे सागरू, ना कुर्मी गिळी विस्तारू आपे आप. अरे घरच्या खालच्या ओव्या वाचायच्या राहिल्या. पापण्या घेता मिटून दृष्टी आपुल्याच ठाई जाण, राहत असे की सामावून जैशापरी. दृष्टी आपल्याच ठिकाणी दृश्याला सामावून राहते. म्हणजे दृष्टीच्या ठिकाणीच दृश्य सामावून राहतं. म्हणजे दृश्यत्व आपल्या ठिकाणचं जसं कर्तृत्व तसं दृश्यत्व, दृश्य पाहण्याचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्या सकट सगळं दृश्य हे मिटलेल्या डोळ्यामध्ये सामावून राहतं. कारण डोळेच मिटले, आता उघडल्याशिवाय ते दृश्य दृष्ट होणार नाही, पाहता येणार नाही. का नुदैलिया सुधा करू आपण पे भरे सागरू, ना कुर्मी गिळी विस्तारू आपे आप. म्हणाले ना का नुदैलिया सुधा करू, म्हणजे जर चंद्रच उगवला नाही, आपण पे भरी सागरू. तर म्हणाले समुद्र आपल्या ठिकाणी चंद्राशिवाय परिपूर्ण आहेच. चंद्रावरती जशा त्याच्या कला, त्याच्याबरोबर जसं तो चंद्राला पाहून त्याच्या लाटा अधिक उसंबळतात. आता त्या उसळतात उचंबळतात हे जरी असलं तरी सागराचं वाहनं चालूच आहे, सागराची भरती ओहोटी चालूच आहे, ती काही चंद्रावर अवलंबून नाही आहे. म्हणाले म्हणून चंद्र नाही तर ढगाआड जेव्हा चंद्र असतो तेव्हा काय सागराच्या लाटा उसळत नाहीत का? उसळतात. म्हणजे तो दिसलाच पाहिजे मगच सागराच्या लाटा उसळतात असं काही होत नाही. म्हणाले चंद्र येता उदयाप्रती सागराही येते भरती, परीही भरती निश्चिती जलवाढी वाचून. सागराचं पाणी मर्यादित आहे असं आपण मानतो की पाणी वाढलं म्हणून भरती नाही आली, रोजच भरती येते, रोजच ओहोटी येते. अथवा ओहोट समय आला कमीपणानं आला जला, तो निवांतची राहिला अधिक न्यूना वाचून. म्हणाले सागर म्हणून तर आपुर्यमाणम अचलम प्रतिष्ठा आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय, अपूर्यमाणम हा जो सागर आहे अचल प्रतिष्ठा, त्याची जी प्रतिष्ठा आहे ती अचल आहे. त्याच्यात ना पाणी वाढतंय ना कमी होतंय. उद्या 12 वर्ष दुष्काळ आहे असं म्हटलं, समुद्राच्या किनाऱ्यावरती नाही कुठे पाऊस पडला म्हटलं तरी समुद्राचं पाणी आटणार नाही. समुद्राचं पाणी जसं आहे तसंच राहणार आहे. म्हणून म्हणाले कमीपणानं आला जला, तो निवांतची राहिला अधिक न्यूना वाचून. त्याच्या ठिकाणी कमी अधिकता संभवत नाही. जल जे आहे ते जसं आहे तसंच आहे, त्या जलाला कमी अधिकपणा त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय हे जग निर्माण झालं, हे जग नष्ट झालं तरीसुद्धा या जगामध्ये म्हणजे वास्तव्य असणं नसणं, ब्रह्मांड उत्पन्न झालेलं असणं नसणं यावरती ईश्वराची परिपूर्णता अवलंबून नाहीच आहे. तो त्याच्या ठिकाणी परिपूर्णच आहे. त्यामुळे ईश्वर ईश्वराच्या ठिकाणी परिपूर्ण आहे. तर तसं जसा सागर त्याच्या ठिकाणी परिपूर्ण आहे, भरतीची या वेळा सागरे विलास मांडिला, ओहोटीची या वेळा तो केला संकोचित. म्हणजे भगवंत काय करतो, जेव्हा ब्रह्मांड निर्माण करतो तेव्हा त्याचा विलास म्हणजे प्रकटीकरण चालूच आहे ना सातत्याने. हे ब्रह्मांड आहे म्हणजे काय, त्याचा विलास चालूच आहे, निर्माण करत राहणं चालूच आहे. पण जेव्हा तो प्रलयाला जेव्हा प्रवृत्त होतो त्यावेळी तो सगळ्याचा संकोच करतो. म्हणजे प्रलयकाळी संकोच करणारा परमात्मा सृष्टी उत्पत्तीच्या काळी याचा विकास करतो. म्हणून ते इथे सांगतात सागरे विलास मांडिला ओहोटीची या वेळा,
तो केला संकोचित. भरतीची या समुद्रापरी दृष्टादृश्य स्थिती खरी. जसा भरतीचा समुद्र आहे तसं काय आहे म्हणाले, दृष्टादृश्य स्थिती खरी. हा द्रष्टा आहे म्हणजे पाहणारा आहे आणि दृश्य आहे. आता डोळे उघडे ठेवल्यानंतर इथे सुद्धा किती पाहू असंच दृष्टीला होईल, कारण तिच्या एका दृष्टीच्या स्थितीमध्ये सगळं सामावलं जात नाही. इकडे पाहिलं तर इकडचं दिसत नाही, इकडे पाहिलं तर इकडचं दिसत नाही. म्हणजे दृष्टी सगळं सामावून घेऊ शकत नाही. म्हणून त्या द्रष्ट्याला त्यांनी त्याची दृष्टी जेव्हा म्हणजे पाहण्याकरता जेव्हा ती मोकळी केली, म्हणजे डोळे उघडले, त्यावेळी त्या दृष्टीच्या समोर त्या सृष्टीचा अखंड विलास आहे. आपण इथे समोर पाहिलं, फक्त वरवर पाहताना काय एक वृक्षाचा मोठ्याच्या मोठं खोड आहे, जवळ पाईप आहेत, आणखीन काही. जवळ गेलो, बघायला लागलो आणि तिथला आवरायला लागलो तर आपण म्हणू तिथे ब्रह्मांड निघेल. काय काय आवरायचं म्हटलं तर किती पडलंय, काय काय आहे, काय काय नाही, कुणी काय त्या कोपऱ्यात नेऊन टाकलंय, सगळं जे नको आहे, हवं आहे, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या कोपऱ्यात बघायला मिळतील. मग त्यांचं म्हणणं असं की त्या सृष्टीचा जो विलास आहे तो डोळ्यांनी किती पाहत जाऊ म्हटलं तर त्याचं पाहणं काही संपत नाही. दृष्टादृश्य स्थिती खरी. कधीच्या समुद्रासारखी, भरतीच्या समुद्रासारखी. भरतीचा समुद्र जसा लाटावर लाटा लाटावर लाटा निर्माण करत जातो तसं पाहणाऱ्यांनी किती पाहिलं तरी कमी आहे. म्हणून तर सारखं टी व्ही पुढे सर्फिंग करतो ना, की या पण चॅनलवर काहीतरी सिरियल आहे, त्या पण चॅनलवर सिरियल आहे, तिकडे पण आपल्याला बातमी आहेत, सगळंच पाहायचं आहे. मग हेही बघा, हेही बघा, हेही बघा, कितीही पाहत राहा. हा सगळा विलासच आहे दृष्टीच्या करता. आणि म्हणून कासवी निज अंगाचा करी प्रसार संकोच अंगीचं. आता त्याची वेगळ्या प्रकाराने इथे हे केली आहे, म्हणजे वापर त्या दृष्टांताचा केला आहे. की जसं गीताकारांनी कासवीचं उदाहरण देऊन त्यांनी असं म्हटलंय की जो ज्ञानी आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, तो जसा कासव आपले पाय किंवा आपलं सगळं अंग हे तो आतमध्ये आवरून घेतो. आणि माहिती आहे आपल्याला एक नुसतं गोलचक्ती फुगीर अशी आपल्याला कासवाची दिसते, सगळे हात पाय त्यांनी आत आवरून घेतलेले असतात. तसे हा स्थितप्रज्ञ पुरुष आपल्या सगळ्या दृष्टीने तो अंतर्मुख झालेला असतो. त्याच्या इंद्रियांची, त्याच्या वृत्तींची बहिर्मुखता संपलेली असते, तो अंतर्मुख होतो. तर ही जशी अंतर्मुखतेकरता त्या कासवाच्या शरीराची उपमा घेतली आहे, इथे त्यांनी जी घेतली आहे, इथे त्याचं स्वरूप बघा. कासवी निज अंगाचा करी प्रसार संकोच अंगीच. जे त्यांना आपल्याला इथे विशेष रूपाने जे सांगायचं आहे ते असं आहे की परमात्मा स्वतःच्याच ठिकाणी या जगाचा उत्पत्तीचा आणि या जगाच्या संकोचाचा स्वतःच्याच ठिकाणी तो प्रकटीकरणाचा जो भाव आहे त्याचा तो सारखा आपल्या पुढे दाखवत असतो. आपण असं म्हणतो ना की एक ब्रह्मांड लयाला जात आहे. आपल्याकडे आता जी बिग बँग थिअरी आहे आणि एक्सपांडिंग युनिव्हर्स ही थिअरी आहे, ते एक्सपांडिंग युनिव्हर्सच सांगतात ते आपल्याला इथे की हे जे संबंध विश्व आहे ते किती प्रसार, बाकीची ब्रह्मांड सोडूनच द्या, याच ब्रह्मांडाचा आपल्याला अजून पत्ता लागत नाही आहे की या ब्रह्मांडामध्ये सुद्धा आमची पृथ्वी एक नगण्य प्रकरण आहे. म्हणजे खरं तर दर्या में खसखस आहे, सागरामध्ये एखादा वाळूचा बारकासा कण असावा, तशा या संबंध गॅलेक्सीमध्ये किंवा या सगळ्या ग्रह गोल ताऱ्यांच्या मध्ये, या ब्रह्मांडामध्ये ती एवढीशी आहे. ह्या सूर्यमालेपेक्षा कितीतरी मोठमोठ्या सूर्यमाला आहेत, त्या सूर्यमालांमध्ये पृथ्वीपेक्षा कितीतरी मोठे मोठे ग्रह आहेत, कितीतरी मोठे मोठे तारे आहेत. सगळं जर पाहिलं तर प्रचंड आहे. पण तरी आपण असं म्हणू की ही सूर्यमाला विचारात घेतली तर अशा सूर्यमाला निर्माण होतातच आहेत. आणि अशा प्रकारची जी ब्रह्मांड आहेत किंवा एक ज्याला आपण जीवन म्हणू किंवा त्याच्यातून निर्माण होणाऱ्या मालिका म्हणू, कारण त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का की इथे तुम्हाला कृष्णविवर दिसलं, इकडून तुम्हाला ब्लॅक होल्स दिसली, तर इकडून ब्लॅक होल्स पाहत असलो आम्ही तरी तिकडच्या टोकाला काय आम्हाला माहीत नाही, ब्लॅक होलचं दुसरं टोक आम्हाला माहीत नाही. त्यामुळे ब्लॅक होलच्या दुसऱ्या टोकापासून
कदाचित दुसऱ्या ब्रह्मांडाची सुद्धा निर्मिती होत असेल. म्हणजे ही ब्रह्मांड एकमेकांशी जोडलेली आहेत का ब्रह्मांडातून ब्रह्मांड निर्माण होत आहेत का आम्ही म्हटलं आहे ह्या ब्रह्मांडामध्ये होणारी वेगळी वेगळी उत्पत्ती आम्हाला त्या ब्लॅक होल्समधनं लक्षात कळत नाही. सगळे प्रश्नच आहेत ना की ह्यातनं काय काय नेमकं निर्माण होणार आहे. पण आपल्यापुरता आपण सोयीने एक तर निश्चित निर्णय घेऊ शकतो की या ब्रह्मांडामध्ये नवनिर्मिती या आमच्या पृथ्वीसारख्या ग्रहगोलांची चालू आहे आणि ती चालू राहणार आहे. हे नवीन नवीन काहीतरी निर्मिती होतच राहते. तर यांनी ते परमेश्वराच्या बाबतीत सांगितलंय की प्रसार संकोच अंगीचं तो त्याच्याच ठिकाणी हा सगळा संकोच आणि प्रसार करतोय. म्हणजे इकडच्या बाजूने ब्लॅक होल असेल तर इकडे जर सगळं नष्ट केलं आहे असं जर आपण समजलो तर तिकडे उत्पत्तीची तयारी आहेच. इथे संकोचाचं जर क्षेत्र असेल तर तिकडे विस्ताराचं क्षेत्र आहे. आणि त्यामुळे आवसेची या दिवशी 17वी अंशी स्वये जैसे शशी रिगणे होय. आता आवसेची या दिवशी 17वी अंशी 15 ज्या आहेत त्या प्रतिपदा ते पौर्णिमा या त्याच्या कला आहेत. 16वी अवस आहे. आता त्याला 17वी का म्हटलं आपण पाहूया. व अमावस्येसी नाही न ये म्हणता चंद्रासी तो आपुल्या 17व्या अंशी आहेच की. म्हणजे अमावस्या हा जर 16 अंशांनी जर अमावस्या पुरी होत असेल तर 17व्या अंशांनी म्हणजे त्याच्या अस्तित्व रूपाने चंद्र आहेच. म्हणजे चंद्राची प्रतिपदा ते पौर्णिमा ह्या 15 कला. अमावस्या तो न दिसणं ही त्याची 16वी कला. मग ह्या 16 कलांच्या मध्ये चंद्र भरून राहिलेला आहे का नाही म्हणत. या 16 कलांच्या पलीकडे चंद्र आहे. ती चंद्राची 17वी कला आहे. आणि म्हणून माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये 17वीची स्तन्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे 17वी कला जी आहे तिला त्यांनी जीवन कला असं म्हटलंय की आमच्या जीवनाला जी कारणीभूत आहे ती कला कोणती, ते चैतन्य कोणतं, ती शक्ती कोणती, तर ती 17वी. याचा अर्थ हे जग जे आहे ते 16 कलांनी युक्त आहे. आणि उपनिषदांनी त्याची चर्चा ह्या 16 कलांच्या बाबतीमध्ये वेगळी वेगळी केली आहे. म्हणजे त्या 16 कला 2-3 उपनिषदांमध्ये वेगळ्या मान्य केल्या आहेत. इथे जशा ह्या 16 कला वेगळ्याच सांगितल्या आहेत. ह्या चंद्राच्या कलांचा दृष्टांत घेऊन विषय मांडलाय. कालमापनाकरता पण चंद्राच्या 16 कला घेतल्या जातात. कारण सूर्याच्या कला नसतात. सूर्य त्याच्या पूर्ण अंगानेच आम्हाला विकसित झालेला दिसतो. आमच्या डोळ्याला मावळलेला दिसतो, उगवलेला दिसतो. चंद्राचं तसं होत नाही. चंद्र रोज वेगवेगळ्या कलेनी प्रकट होतो. म्हणून ह्या चंद्राच्या 16 कला सोडून जे मूळचं चंद्राचं रूप ते सांगणं म्हणजे 17वी कला. आणि तिथे पण म्हणजे योग 6व्या अध्यायात योगाच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी जीवन उत्पन्न करणारी किंवा जीवनाला सुरुवात करून देणारी जी कला आहे ती 17वी कला आहे असंच म्हटलं की त्याचं नावच जीवनकला आहे असंही त्यांनी त्या ओवीत म्हटलं. आता हे सगळं आपण का बोलतोय आता, त्याचं जे मूळ रूप आहे ते ह्या 16 कलात दिसत नाही. ते म्हणतात ह्या 16 कला सत्य मानू नका, त्याच्या मागचं जे सूत्र आहे चंद्र हे त्याच्या मूळ रूपातलं ते सूत्र, ती त्याची स्थिती, ते त्याचं स्वरूप सत्य माना. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की कासवी निज अंगाचा करी प्रसार संकोच अंगीचं अवसेची या दिवशी 17वी अंशी स्वये जैसे शशी रिगणे होय. व अमावस्येसी नाही नये म्हणता चंद्रासी तो आपुल्या 17व्या अंशी आहेच की. अमावस्येच्या दिवशी तो उपस्थित नाही असं नाही, तो त्याच्या मूळ रूपामध्ये उपस्थित आहेच आहे. 17वीचे ठाई भला 16 कलांचा संकोच झाला तरी चंद्र आहेच उरला जसाच्या तसा. या 17व्या कलेच्या ठिकाणी 16 ही कला त्याच्यात सामावल्या गेल्या. आता तो 17व्या कलेचा चंद्र कसा आहे आपल्याला माहित नाही, तो काय आम्ही पाहिलेला नाही. आम्हाला दिसणारा चंद्र 16च कलात आहे. एक अमावस्येचा, एक पौर्णिमेचा आणि उरलेले चतुर्दशीपर्यंतचे सगळे.
कधी चढत गेलेले, कधी उतरत आलेले प्रतिपदेपासून शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये. तर 17वे जे चंद्राचं स्वरूप आहे ते काय आम्हाला माहीत नाही, ते काही आम्ही अनुभवलेलं नाही. पण योगाच्या प्रांतामध्ये असं म्हटलं जातं आणि असं अनुभवलं जातं की परमात्म्याचं तेज जे आहे ते चंद्रासारखा शीतल प्रकाशामध्येच योगी अनुभव घेत असतो. की त्या ठिकाणी 2-3 चिन्ह आहेत त्याची, की एक जसं पौर्णिमेचं चांदणं आहे त्याच्याही पेक्षा, म्हणजे मूनलाईट ज्याला आपण म्हणतो त्याच्याही पेक्षा अत्यंत तेजस्वी, अत्यंत प्रसन्न, अत्यंत शांत असलेलं असं ते त्या तेजाचं स्वरूप आहे, जे चंद्राच्या चांदण्याच्या सारखं दिसतं. सूर्याचा प्रकाश पिवळसर दिसतो, चंद्राचं चांदणं पांढरं दिसतं. तर ते तसं चांदणं आणि त्याच्यावरती जसा काही मोत्याचा चूर पडावा तसा अखंड त्याच्यावरती वर्षाव होत राहतो. मोती चूर म्हणजे मोत्याचा बारीक चुरा केलेला सतत पडतो आहे किंवा मोती ओघळत आहेत. आता हे कशाचं चिन्ह आहे ते काही माहीत नाही आपल्याला, पण हे योग्याला दर्शन रूपाने अनुभवायला मिळतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ते म्हणतात, म्हणून आपण त्याचा विचार का केला की 17वीची चंद्राचं दर्शन आपल्याला माहीत नाही. 17वी कला चंद्राची कोणती आहे ती तर काय आपण पाहिलेली नाही, त्यामुळे ती कशी असते हे आपल्याला माहिती नाही. म्हणून ते इथे म्हणतात की म्हणजे 16 कलांचे केले संकोचन न चंद्रेसाचे, या संकोचने चंद्रमाचे चंद्रपण ना हरपले. ते म्हणाले 17वीच्या ठिकाणी या 16 कला समाविष्ट होतात, हे खरं. या 16 कला समाविष्ट होतात याचा अर्थ चंद्र आपला संकोच करतो, कारण तो 17व्या कलेमध्ये पूर्णत्वाने राहिलेला आहे, म्हणजे त्याचं पूर्णत्व कधीही हरपत नाही. पण तरीसुद्धा तो प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी असा प्रत्येक वेळी त्याच्या कला प्रकट करतो. पौर्णिमेला कला प्रकट करतो, अमावस्येला कला प्रकट करतो. अशा प्रकाराने तो आपल्या कला प्रकट करत जातो. पण हा प्रकट करणारा चंद्र या मूळच्या चंद्राला धक्का लागतच नाही. तो मूळचा आहे, तो काही बदलत नाही. कला आमच्या दृष्टीने निर्माण होतात आणि ह्या चंद्रामध्ये ह्या सगळ्या कला सामावल्या आहेत असं म्हटलं तरी मूळ चंद्राला फरक पडत नाही, कारण तो जसा आहे तसाच आहे. म्हणजे त्यांना आम्हाला काय सांगायचं आहे की परमात्मा जो आहे त्या परमात्म्यामध्ये किंवा परब्रह्मामध्ये काही फरक पडत नाही. हे जग निर्माण झालं काय, हे जग त्याच्यामध्ये समाविष्ट झालं काय, अपूर्यमानम अचल प्रतिष्ठा, तो तसाच आहे. सागरामध्ये पाणी पुष्कळ येऊन पडलं म्हणून सागर म्हणत नाही की बाबा आता फार आलं तर मला पूर येईल, एवढं पाणी माझ्या ठिकाणी पाठवू नका. नाही, सागरात कितीही आलं तरी सामावलं जातं. आणि सागरात पाणी अजिबात नाहीच आलं तरी सागरात पाणी जेवढं आहे तेवढं तसंच असतं, त्याला काही फरक पडत नाही, त्याला मर्यादा येत नाही. आणि म्हणून तो जो 17वी चंद्र आहे त्या चंद्रापासून जरी कला आम्हाला प्रकट झालेल्या दिसल्या तरी चंद्रात फरक पडत नाही. आणि या सगळ्या कला चंद्रात समाविष्ट झाल्या तरी चंद्राला फरक पडत नाही, कारण तो जसा आहे तसाच आहे. म्हणून म्हणाले चंद्राचे चंद्रपण ना हरपले. तो 17व्या कलेत म्हणजे आपुल्या निज रूपात आनंदे आहे नांदत, न येता पूर्णत्वा कमीपणा. त्याच्या पूर्णत्वाला काही कमीपण येत नाही, तो तिथे सुखात आहे. आम्हाला आज प्रतिपदा, आज आम्हाला अमावस्या, आज आम्हाला पौर्णिमा आमच्याकरता आहे, त्याच्याकरता नाही. त्याच्याकरता काही फरक नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी काही फरक पडत नाही. जसं सूर्याला काय फरक आहे, तो काही हलत नाही, तो काही चालत नाही. हलतं कोण? आम्ही. कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरत राहते आणि स्वतःभोवती फिरता फिरताच ती सूर्याभोवती फिरत राहते. म्हणजे तिला 2 गती आहेत, एक स्वतःभोवती फिरण्याची गती आहे आणि स्वतःभोवती फिरण्याच्या गतीबरोबर सूर्याभोवती फिरण्याची गती आहे. मग ह्यामुळे ती स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते, म्हणून तिच्या एका त्या प्रदक्षिणेला 1 वर्ष लागतं. तो वर्षाचा काल आहे.
आता ती असं फिरत राहते सूर्याच्या भोवती 1 वर्षभर, म्हणून आम्हाला ऋतू अनुभवायला येतात. कारण भिन्न भिन्न ऋतू निर्माण होतात. सूर्यापासून आम्ही लांब किती, सूर्यापासून आम्ही जवळ किती. कारण आपण कलकत्त्याला गेलात तरी आपल्याला काळ समजतो की पहाटे 4लाच सूर्य उगवतो, रात्री किती उशिरापर्यंत मावळत नाही. तिकडे उत्तराखंडामध्ये हिमालयाच्या जवळ गेलात तर सकाळी 10 वाजले तरी सूर्य उगवलेला दिसत नाही, आणि संध्याकाळी 3:30-4 वाजले की गुळूप अंधार पडायला सुरुवात होते थंडीच्या दिवसात. कारण तो जो पृथ्वीचा भाग आहे तो सूर्याच्या समोरच नसतो. तो नसल्यामुळे सूर्याचे किरण मिळतच नाही. सूर्य जिथे आहे तिथेच आहे, फक्त आमची पृथ्वी फिरत राहते म्हणून तिचा जो भाग त्याच्या समोर येतो त्या भागाने, आणि ती स्वतः भोवती 24 तासात प्रदक्षिणा पुरी करते. त्यामुळे त्या 24 तासामध्ये सकाळ आहे, दुपार आहे आणि रात्र आहे. त्यामुळे तिथे जे किंवा अहो आणि रात्र आहे, 12 तासाचा दिवस आहे आणि 12 तासाची रात्र आहे. हे तिच्या गतीमुळे आहे, आणि तिच्या सूर्याभोवतीच्या गतीमुळे ऋतू आहेत. आम्हाला संवत्सर त्याच्यामधून आहे. हे सगळं आम्हाला झालं की आता थंडीचे दिवस आले, आता वसंत ऋतू आला, आता वर्षा ऋतू आला. हे आम्हाला इथे बसून आहे. तिथे सूर्याला काय आहे, तो आपला सारखा एका जागेवर तापणारा गोळा आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. तसं ते म्हणतात त्या परमात्म्यात काय फरक पडायचा आहे. हे जग निर्माण झालं, हे जग वाढत राहिलं. आता आपण म्हटलं तसं त्या एक्सपांडिंग युनिव्हर्स सारखं परमात्म्याने जे म्हटलं आहे, किंवा आम्ही त्याला जे संबोधतो की तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. हे एक ब्रह्मांड आम्हाला उलगडता उलगडे ना, त्याची अशी अनंत कोटी ब्रह्मांडन काय त्याचा व्याप आहे कोणाला माहिती. आणि त्यामुळे हे एवढा सगळा व्याप तो चालवतो. तो कसा चालवतो, काय चालवतो, तो म्हणतो मला काहीच करावं लागत नाही. कसं करावं लागत नाही, त्याकरता दृष्टांत आहे की चंद्र 16 कलातून फिरतो, पण चंद्राचं जे मूळ रूप आहे ते अबाधित राहतं. तसं परमात्मा या जगाच्या रूपाने, ब्रह्मांडाच्या रूपाने नटतो, पण त्याच्या मूळ रूपाला बाधाच येत नाही, त्याच्या मूळ रूपाला धक्काच लागत नाही. तो भिन्न भिन्न रूपांमध्ये प्रकट होत राहतो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की न येता पूर्णत्वा कमीपणा, परमात्म्याच्या पूर्णत्वाला कमीपणा न येता तो ह्या जगाला निर्माण करतो. तैसे दृश्य जिणता द्रष्टे, पडिले जैताची कुठे, तया नाव वावटे आपण पया. म्हणाले तेवी द्रष्टा जो साक्षी पुरुष, त्याने जगद्रूप दृष्टीस आपुल्या ठाई मिळविल्यास द्रष्टेपणाही हरपतसे. म्हणजे मी झालो आहे दृश्य, ऐसे भान न होता द्रष्ट्यास, तो त्या टाकून दृश्यपणास आपणची उरे. दृश्य द्रष्ट्याने जिंकले, ते द्रष्टेपण नाही उरले, मग जे का शेष राहिले ते चिन्मात्र वस्तू. आता त्यांनी दृश्य आणि द्रष्टा या संदर्भात सांगितलं. कुठपर्यंत, जिथपर्यंत हे जग पाहण्याची आमची हौस आहे तिथपर्यंत, जिथपर्यंत या दृश्याशी माझी नजर पोचते आहे तिथपर्यंत. आणि त्या नजरेला ज्ञान काय आहे, हा इथे खांबासारखा दिसतो, हा काही खांब नाही आहे, हे झाडाचं खोड आहे. या खोडावरून हे झाड कशाचं आहे कळेल का, नाही बुवा, त्याचे एकही पान दिसत नाही. ते कशाचंही असू शकेल, आंब्याचंही असू शकेल, कशाचंही असेल, माहीत नाही. मग एवढं खोडच फक्त दिसतं आहे. हे सगळं जे काही आहे ना, हे सगळे जे विचार आहेत, हे सगळे विचार हे आमचं द्रष्टेपण आहे, हे आम्ही पाहतोय. मग जो योगी आहे, आम्हाला हे दिसतं, आम्ही विचार करतो, ते योग्याला दिसत नाही का, त्याला पण दिसतं. त्याला दिसत नाही असं नाही. माऊलींनी हा सगळा विषय योगमार्गानेच सोडवलेला आहे. आणि त्यांनी इथे जे म्हटलंय ना की आता द्रष्ट्याचं द्रष्टेपण संपतं, कारण दृश्य जे आहे त्या दृश्याविषयीचं त्याचं आकर्षण संपतं. त्याच्याकरता त्यांनी ओवी कशी घेतली, दृश्य द्रष्ट्याने जिंकले. जिंकले याचा अर्थ दृश्य त्याच्यावर स्वार नाही, हा दृश्यावर स्वार आहे. आता हा दृश्यावर कसा स्वार आहे, त्याचं कारण असं की मला या घरी यायचं आहे, मला रिक्षाने यायचं आहे, मला माझ्या वाहनाने यायचं आहे. तर माझ्या डोक्यामध्ये आपल्या घरापासून इथे पोचण्यापर्यंतचा जो रस्ता आहे
तो लक्षात असावाच लागेल. कोणत्याही गल्लीत वळले तर काय ह्या घरी येईल का? कोणत्याही रस्त्यावर गेले तर ह्या घरापाशी येईल का? नाही. ह्या घरापाशी येणाराच रस्ता धरला पाहिजे, तेवढे रस्ते सोडलेच पाहिजे. या गल्लीत येणाराच रस्ता पकडला पाहिजे आणि मग इथे आलं पाहिजे. म्हणजे इथे काय झालं? कर्म करणाऱ्या कर्त्याचं कर्तेपण नष्ट नाही झालं. त्या ठिकाणी तो कर्म करायला निघाला आहे आणि कर्म करायला निघाला आहे म्हणून त्या कर्माचं कार्य जे आहे त्या कार्यापर्यंत पोहोचणार आहे तो. म्हणजे कर्ता, कर्म आणि कार्य. करणारा काय करायचं आहे ते कर्म आहे आणि जो अनुभव आहे ते कार्य आहे. तसंच इथे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. आता त्यांनी आपल्याला सांगितलं की हे जे दृश्य आहे म्हणजे जे आम्हाला पाहायचं आहे ते याला पाहायचं नाहीच आहे. ह्याला पाहायचं नाही आहे याचा अर्थ काय? याच्या मनामध्ये मला तिथे जायचं आहे हा संकल्पच नाही आहे. आणि म्हणून आपल्याला अनेक वेळा मी जे म्हणते ना की मला अतिशय ती 2 लक्षणं आवडतात. त्या 2 लक्षणांनीच परिणत स्थिती आपल्याला समजू शकते की सर्वारंभ परित्यागी. भगवद्गीताकारांनी जे म्हटलेलं आहे ना की हे दृश्य पाहण्याला तो आरंभ करत नाही, त्याला हे दृश्य पाहायचं आहे म्हणून नाही. हे दृश्य कुठे आलं? हे दृश्य त्याच्या नजरेसमोर आलं, त्याच्या दृष्टी समोर आलं म्हणून ते दृष्ट ते त्याला दृष्ट आहे. म्हणजे त्यांनी ते पाहिलं आहे. तर ती जी दृष्टी आहे ती दृष्टी ते पाहते. ते कसं पाहते? पाहायचं आहे म्हणून ती पाहत नाही, ते दिसलं आहे म्हणून पाहते. याच्याकरता पतंजलींनी फार चांगला एक दृष्टांत दिलाय ते, आणि आपण आत्तापर्यंत अनेक वेळा तो पाहिलेला आहे की एक स्फटिक मणी आहे आणि त्या स्फटिक मण्याच्या खाली एक जास्वंदीचं फूल ठेवलं आहे. ते जे जास्वंदीचं फूल आहे ते जास्वंदीचं फूल दिसतच आहे, पण त्या जास्वंदीच्या फुलापर्यंत आम्ही पोचतोय का? नाही. त्या स्फटिक मण्यातून ते जसं आहे तसं दिसतंय. बस दिसलं, विषय संपला. त्या जास्वंदीशी दृष्टी भिडली का? नाही भिडली. ते जे जास्वंद आहे ते कशाशी भिडलंय? ते त्या स्फटिकाशी भिडलंय. दृष्टी कशाशी भिडली आहे? स्फटिकाशी भिडली आहे. तिथे स्फटिक नसता तर जास्वंदीवरच असतं, आम्हाला दिसलं नसतं. त्या स्फटिकाच्या ऐवजी दुसरा ग्रॅनाइट ठेवला तर ग्रॅनाइटच्या खाली जास्वंद असतं, तर आम्हाला जास्वंद दिसलं असतं का? नसतं दिसलं. ते स्फटिकाच्या खाली आहे म्हणून दिसतंय. आम्हाला हे दिसतं किंवा हे झाड दिसतं किंवा जास्वंद दिसते. झाडावरची जास्वंद आम्ही पाहतो तर आम्हाला ती जास्वंद कशी दिसते? ती जास्वंद आम्हाला स्फटिकाखालची जास्वंद पण दिसतेच. ती काही बघता आम्हाला येत नाही असं नाही, पण तो जो द्रष्टा आहे तो कसं बघतो त्याच्याकरता स्फटिकाखालची जास्वंद हा दिलेला दृष्टांत आहे. आमच्या बघण्याकरता आम्ही जेव्हा ती वस्तू पाहतो तेव्हा आमची जी दृष्टी आहे ती वस्तूचा आकार घेते. ती वस्तूचा आकार घेते म्हणून ती वस्तू आम्हाला दिसते. तिने जर त्या वस्तूचा आकार नाही घेतला तर ती वस्तू आम्हाला दिसत नाही. जसं असं पाहतोय आपण, इकडे आहेत मंडळी आपल्याला माहिती आहेत, पण दृष्टीच तिकडे नाही आहे, तर त्यांचा आकार दृष्टी घेणारच नाही आहे. त्यामुळे तुमच्याकडे बघत असताना त्यांनी मला काहीतरी सांगितलं तर मला कुठे कळणार आहे? कारण माझी, आणि असंही आपल्याला देवानी पुष्कळ वाईड अँगल दिला आहे, म्हणजे अगदी एवढंच बघायला दिलेलं नाही आहे, इकडे पण बघायला दिलं आहे. त्यामुळे आपण असं बघत असलो तरी इथपर्यंतचा आपल्याला अंदाज येतो की बराच मोठा स्पेक्ट्रम आहे की आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. पण जेव्हा त्या वस्तूचा आकार आम्ही धारण करतो किंवा ग्रहण करतो तो आकार दृष्टीने आणि ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केला आणि तो ग्रहण केला म्हणून आम्हाला ते दृश्य दिसलं, म्हणून आम्ही ते पाहिलं. ही आमची पाहण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे ही आमची ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे की आमचं अंतःकरण वस्तूचा आकार धारण करतं, अंतःकरणावरती त्याचा ठसा उमटतो, म्हणून तो संस्कार आहे. आणि तो जो संस्कार आहे ते आमचं स्मरण आहे, ती आमची स्मृती आहे. कारण आमच्या लक्षात आलं की आपण म्हणतो ना, हो हो
तुम्ही मगाचपासून तुम्हीच हाक मारत होतात का, किंवा मगाचपासून तुम्हीच मला खून करत होतात का. कारण आपल्याला आपलं लक्ष नसतं, पण कुठेतरी जाणवतं की अरे त्यांनी काहीतरी हात केला, थांबा म्हणाले आहेत, बघा म्हणाले आहेत, काहीतरी खूण केली आहे. मग आपण म्हणतो अरे यांनी खरंच त्यांनी केली होती का, आपल्याला भासलं नुसतं. तर केली होती हे कळतं. तिथपर्यंत काय झालं, तिथपर्यंत तो संस्कार या चित्ताने घेतलेला नव्हता. पुसट संस्कार कळत होता पण संस्कार नव्हता घेतला. तिकडे बघायला लागल्याबरोबर काय झालं, त्या काय म्हणतायत किंवा त्यांची आकृती मला काय सांगते, त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे ती मला कळली. त्याचा संस्कार मी घेतला. म्हणजे मग मी लक्षात ठेवलं की अरे त्या दिवशी पुन्हा एक 15 दिवसांनी जर वेळ आली तर आपण म्हणू त्या दिवशी त्या म्हणाल्या होत्या की अमुक एक गोष्ट अशी अशी आहे, इकडे बघा काय आहे, किंवा तुम्ही तिकडे बघा काय आहे, किंवा दरवाजातून तुम्हाला कोणी हाक मारते. म्हणजे पुन्हा जर त्यांचा हात हल्ला चालला तर मी पटकन त्यांच्याकडे बघेन की नाही बघा काहीतरी मला सुचवतात. माझं जर लक्ष नसेल तर लक्ष वेधण्याचं काम त्या हा संस्कार कुठून आला, हे स्मरण आहे म्हणून आला. हे स्मरण कुठून आलं, संस्कार झाला म्हणून. संस्कार का झाला, कारण ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे म्हणून. आणि ती ज्ञानाची प्रक्रिया कशी आहे की चित्तानी, चित्तामध्ये काय काय समाविष्ट आहे, चैतन्य त्याच्या सहित अंतःकरण म्हणजे चित्त. म्हणजे चैतन्याला अंतःकरणाची उपाधी लागल्यानंतर ते चैतन्य त्या वस्तूचा आकार घेतं. कारण चैतन्याच्या शिवाय आम्हाला काहीच नाही करता येत. हे जड अंतःकरण काय करणार आहे, हे काही करू शकत नाही. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे आपण तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये की ते अंतःकरण जरी जड असलं तरी आमची पूर्ण त्या चैतन्याची सुटका होईपर्यंत ते अंतःकरण त्याला सोडत नाही. कारण आम्ही जीवभावाला आलो म्हणजे काय, त्या चैतन्याला यांनी चिकटून ठेवलंय. त्या अंतःकरण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, ती वासना ज्या अंतःकरणात निर्माण होते त्या वासनेनी किंवा त्या संस्कारांनी त्या चैतन्याला वेढलेलं आहे. ते वेढू नये त्याला. आणि त्यामुळे ज्ञान कसं होईल, ज्ञान होण्याकरता ते चैतन्य आवश्यक आहे आणि हे जड आवश्यक आहे. हे जड कशाचं रूप आहे, प्रकृतीचं आहे. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये माऊलींनी पुरुष आणि प्रकृतीवरती इतकं निरूपण केलंय. एकटा पुरुष काही करू शकत नाही, एकटी प्रकृती काही करू शकत. पुरुष आणि प्रकृती, जाणीव आणि शक्ती दोन्ही पाहिजे. मनुष्याला पॅरालिटिक स्ट्रोक आलेला आहे, जाणीव सगळी आहे पण शरीर हलत नाही, शरीरात बळ नाही. पुष्कळ आतून वाटलं हा हात उचलावा, कसा उचलील तो मनुष्य. त्याला जरी वाटला हात उचलावा तरी उचलता येणार नाही. त्याचं कारण तिथली शक्ती संपुष्टात आहे. पुरुष नाही संपुष्टात आहे. चैतन्य शिल्लक आहे पण चैतन्य शिल्लक असून शक्ती शिल्लक नाही. पुरुष आहे, प्रकृती नाही. म्हातारपणाला आहे, पुरुष आहे. आता माणूस म्हणतो की हे आता जड उचलवत नाही. उचलवत नाही याचा अर्थ प्रकृती आहे पण ती क्षीण आहे. म्हणजे आपण व्यवहारामध्ये अगदी तत्वज्ञानाची भाषा वापरतो. आपण म्हणतो आता त्यांची तब्येत कशी आहे, आजारी मनुष्य आहे, प्रकृती जरा क्षीण झाली आहे. प्रकृती जरा क्षीण झाली आहे म्हणजे हेच क्षीण झालं आहे, त्याची शक्ती कमी झाली आहे. प्रकृती जरा क्षीण आहे. प्रकृती हा देहाला व्यापक अर्थाने वापरलेला आपला शब्द आहे. प्रकृती त्या आरोग्याकरता वापरलेला शब्द आहे. पण तो कन्सेप्ट मात्र अगदी बरोबर आहे की प्रकृती क्षीण आहे. कारण प्रकृतीचं जे सामर्थ्य आहे आता त्या देहामध्ये तितकं सळसळतं राहिलं नाही आहे. आता ते थोडं कमी झालं आहे, त्याला थोडी क्षीणता आली आहे, त्याला थोडी दुर्बलता आली आहे. म्हणून प्रकृती क्षीण झाली आहे. हे जे आपण म्हणतो ना, या दोघांच्या पलीकडे काही होऊ शकत नाही. आता आपल्याला प्रश्न काय आहे इथे, इथे एक त्यांनी अवघड तिढा आपल्या पुढे टाकलाय की जे दृश्य आहे ते द्रष्ट्यामध्ये सामावून गेलंय. म्हणजे दृश्याला वेगळं दृश्य पण द्रष्ट्याच्या दृष्टीने राहिलं नाही. त्रिपुटी काय, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. दर्शन ही गोष्ट त्यांनी सोडून दिली. आता ते दोन गोष्टींवर आलेत. कशावरती आलेत, द्रष्टा आणि दृश्य. आता काय म्हणतात, ते जे दृश्य आहे ते पण द्रष्ट्यातच सामावलंय.
म्हणजे आता राहिलं काय, फक्त चैतन्य मात्र द्रष्टा. कारण त्या द्रष्ट्याला आता काही पाहायचंच नाहीये, त्याला दर्शनाची अपेक्षाच नाहीये. दर्शनाची अपेक्षा नाहीये आणि जर तो आहे तर मग त्याला काय बघायचं, त्याला काहीच बघायचं नाही. म्हणून दृश्य द्रष्ट्याने जिंकले. तो जो द्रष्टा आहे त्याने त्याला जिंकलं. का, कसं जिंकलं, त्याची इच्छाच राहिली नाही. आता आपण काय म्हटलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. दृश्य पाहण्याची इच्छाच राहिली नाही. मग आता त्याला डोळे आहेत, पण त्याला हातपाय आहेत, मग तो पाहत नाही का, पाहतो ना. मग तो कसा पाहतो, जास्वंदीचं फूल स्फटिकाच्या खाली आहे तसा पाहतो. पतंजलींनी सांगितलं की तो दृश्याकडे पाहत नाही, पण स्फटिकामधून ते जास्वंदीचं फूल जसं आपोआप दिसतं तसं त्याचा देह आहे, म्हणजे प्रकृतीचा आश्रय आहे. म्हणून व्युत्थानामध्ये वृत्ती निर्माण होत नसली तरी सुद्धा समापत्तीमध्ये तो राहतो, की तो त्या समान स्थितीला येतो. कशाच्या, द्रष्टा जे दर्शन घेतो ती स्थिती ह्या द्रष्ट्याच्या ठिकाणी येते. द्रष्टा म्हणजे आम्ही, आमच्यासारखा सामान्य मनुष्य जसा 10 वेळा धाव धाव करून पाहतो की हे निर्माण झालं, ते झालं, तिथं अमुक आहे, तिथे तमुक वस्तू आहे, ते मंदिर झालं, ती बाग झाली, तो सिनेमा आला, हे नाटक लागलं, हे सगळं आमचं द्रष्टेपण आहे. हे आमचा द्रष्टा हे सगळं दर्शन घ्यायला उत्सुक आहे, म्हणून तो ते दृश्य पाहायला जातो. नाटक पाहायला जातो म्हणजे काय, तो दृश्यच पाहायला जातो. आणि जे पाहतो ते त्याला दर्शन आहे. सिनेमा पाहतो म्हणजे त्याला दर्शन आहे. पण हा पाहायला जातो नाही, हा कुठंच जात नाही. याने दृश्य आपल्या ठिकाणी जिंकून घेतलंय, म्हणजे याला दृश्याची ओढ संपली आहे. दृश्याची ओढ संपली आहे, त्याला काय म्हणावं. म्हणून आपण जे सारखं म्हणतो ना की गीताकारांनी सर्वारंभ परित्यागी, म्हणजे दर्शनाच्या करता तो आरंभच करत नाही. त्याला वाटतच नाहीये मला हे दर्शन घ्यायचंय, पण जी दर्शनीय वस्तू आहे ती त्याच्या समोर येऊन उभी आहे. ती कशी उभी आहे, जसं स्फटिका खालचं जास्वंद आहे, ते जसं आहे तसं दिसतंय. ते दिसलंय, ठीक आहे, दिसलंय, संपला विषय. पण आम्हाला दिसलं आहे ते दिसलंय नाही. आमचा दिसला हा विषय संपत नाही. आम्ही त्या वस्तूचा आकार घेतो, त्या वस्तूला आम्ही पाहतो, पाहिल्यावरती चांगली, वाईट, भयग्रस्त, आम्हाला दुःख देणारी, बिभत्स, काय जे आम्ही म्हणू ते, त्याचं जे इम्प्रेशन आहे, त्याचा जो संस्कार आहे तो आमच्या अंतःकरणावर उमटतो. आणि तो संस्कार उमटला की आमचा कर्माशय भरायला सुरुवात होते. त्याच्यामध्ये ती एक एक इम्प्रेशन्स गोळा होत राहतात आणि ती नोंदली जातात. ती तशी पक्की नोंदून राहतात. आता ती भोगूनच संपतात. याच्यापर्यंत ती भोगायला पोचतच नाही. मग त्याला ते झाड दिसत नाही का, दिसतं, पण त्याला चित्त नावाची गोष्ट त्या झाडाबरोबर एकरूप व्हायला नसते. त्याच्याजवळ चित्त नावाची गोष्ट नसते. त्याच्याजवळ काय असतं, केवळ चैतन्य असतं. म्हणून त्याला द्रष्टा म्हटलं. आणि आम्हाला द्रष्टा का म्हटलं, आम्ही दोघेही द्रष्टेच. पण या द्रष्ट्यामध्ये दर्शन सुटलं, दृश्य सामावलं आणि हा केवळ द्रष्टा रूपाने राहिला. आणि हा द्रष्टा, या द्रष्ट्याला दृश्य आहे, या द्रष्ट्याला दर्शन आहे, म्हणून तो सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे. हा द्रष्टा आहे, दृश्य आहे, दर्शन आहे. आणि इथे फक्त द्रष्टा. म्हणून पतंजलींचं जे फल आहे ना, ते फल म्हणून त्यांनी हे पक्के अष्टांग योगवाले आहेत. माऊलींनी सगळं कुंडलिनी योग हा त्यांच्या परंपरेतून आलेला असला तरी सुद्धा अखंड अष्टांग योगाची भलावण त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे ते जे म्हणतात ना की तिथे तिसरं सूत्र काय येतं, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. त्या स्थितीमध्ये तो द्रष्टा आपल्या मूळ रूपामध्ये राहिलेला असतो. म्हणजे योगी लोकांमध्ये वावरतो, तो आमच्यासारखा खातो, आमच्यासारखा पितो, आमच्यासारखा व्यवहार करतो, सगळं काही करतो. हे सगळं केलं तरी सुद्धा तो आमच्यासारखा लिप्त होत नाही. गीताकारांनी भाषा बदलली आहे. गीताकारांनी सांगितलंय त्याला आरंभच नाही आणि त्याला शुभ अशुभ नाही, म्हणजे वर्जावर्ज नाही. 2 शब्दांनी का सांगितलं त्यांनी,
सर्वारंभ परित्यागीमध्ये त्याच्याकडे कुठल्याच बाबतीमध्ये तो इनिशिएटिव्ह घेत नाही. ही गोष्ट सांगितल्यामुळे इनिशिएटिव्ह घेत नाही याचा अर्थ वृत्ती निर्माणच होत नाही. आता नुसतंच चैतन्य, कशाची वृत्ती निर्माण होणार नाही. आता दुसरं, या जगात वावरतो. मग या जगात वावरला तरी सुद्धा तो कसा आहे, या जगातलं द्वंद्व त्याला दिसतं का? नाही. शुभाशुभ परित्यागी, त्यांनी शुभ आणि अशुभाचा त्यागच केलेला. हे चांगलं आहे म्हणून मी डोळ्यांनी पाहतो त्या, आणि हे वाईट आहे म्हणून मी टाकतो, या दोन्ही गोष्टी तो करत नाही. आणि म्हणून त्याच्यावरती जे येऊन पडतं तेवढं पडलं. तो वावरतो आहे म्हणून दिसतं आहे, त्याला वावरायचं आहे म्हणून दिसतं आहे, त्याला व्यवहार करायचा आहे म्हणून त्याला फरक कळतो आहे. नाहीतर माऊलींनी सांगितलं तसंच आहे, हे विश्वची माझे कर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाळला. नाहीतर म्हणाले तो सगळीकडे भरून आहे. मग तो सगळीकडे भरून आहे, तो वेगळा कुठे राहिला? नाही राहिला. त्याच्या अनुभवाच्या पातळीवर तो वेगळा नाही राहिला. पण तो जेव्हा व्यवहार करायला उभा राहिला, जेव्हा व्यवहार करताना या दारातून बाहेर पडायचं तर पाऊलच टाकलं पाहिजे. आणि ते भिंतीवर आपटून पाऊल बाहेर पडणार नाहीये, ते दारातूनच पाऊल बाहेर पडणार आहे. मग दारातून पाऊल बाहेर पडायचं असेल तर दार दिसलंच पाहिजे, त्या दाराची कवाडं कळलीच पाहिजेत, उघडी आहेत का बंद आहेत. ते बंद असतील तर उडावी लागतील आणि त्याला पाऊल बाहेर टाकायला लागेल. पण या कशाशीच तो जोडलेला नाही. ही जी स्थिती आहे ती अनुभवाची स्थिती आपल्याला समजणं अवघड आहे, कारण आपण ती समजू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांना ती पुन्हा 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 आपल्याला समजावून सांगावी लागते. ते पुन्हा पुन्हा सांगतात, वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळे ग्रंथ आम्हाला समजावून सांगतात. आता इथे थेट विषयाला भिडणाराच या ठिकाणचा भाग असल्यामुळे त्यांनी सांगितलं, हे दृश्य जे आहे ते द्रष्ट्याने जिंकून टाकलेलं आहे. तो द्रष्टा केवळ चैतन्य मात्र उरलेला आहे. आता त्याच्या जीवनात खाणं पिणं उठणं बसणं विश्रांती घेणं आंघोळ करणं बाहेर हिंडणं फिरणं सगळं होणार की नाही? होणार. पण हे सगळं होण्याच्या मागे त्याच्यापर्यंत काही पोचणार नाही. चालला बसला, त्याला काम काही नियोजित दिलं आहे, त्या नियोजित कामाप्रमाणे त्याचा देह व्यवहार करेल. कारण काय आहे, व्यवहार त्याच्या बुद्धीने नाही आहे, त्या कळसूत्री. पुढचा दृष्टांत यांनी घेतलाय, सायखेडिया म्हटलंच आहे त्यांनी, की जसा तो कळसूत्री बाहुल्या नाचवणाऱ्याच्या हातामध्ये दोर आहे, तसे याचे दोर परमेश्वराच्या हातामध्ये आहेत. परमेश्वर ते दोर जसे नाचवतोय तसा हा नाचतोय, म्हणजे तसा हा व्यवहार करतोय. तो सांगेल ते कार्य तो काय करून यायचं आहे, एवढं काम करून यायचं आहे. नाही तर ज्ञानेश्वर माऊलींना इतक्या लहान वयात समाधी यायचं काय कारण? निघून गेले. एवढ्या 16व्या वर्षी लिहायला घेतलं, 26व्या वर्षी अवतार समाप्ती आहे. शंकराचार्यांनी 32व्या वर्षी 3 वेळा भारत परिक्रमा करून आपलं जीवन संपवून टाकलेलं आहे. मग एवढ्याच अल्पकाळामध्ये निघून गेले. त्यांना एवढंच सांगितलेलं होतं की तिकडे जा, एवढं काम करा आणि परत या. सायखेडिया त्या बाहुल्या उचलल्या, निघून गेले. ते त्या बाहुल्याचा खेळ करणारा, जसा तो बाहुल्यांचा खेळ करणारा जो कोणी नियंत्रक आहे, तो जसा त्या बाहुलीला नाचवेल तसा तो जसा नाचतो, तसा हा द्रष्टा पुरुष फक्त परमात्म्याच्या इच्छेने नाचतो. आणि म्हणून त्याला परेच्छा प्रारब्ध असं म्हटलेलं आहे, की परेच्छा त्या परमात्म्याच्या इच्छेने जे करावं लागेल ते करतील. त्यांनी पाठवून दिलं की या बौद्ध धर्माचा वैदिक धर्मावरती झालेला जो आघात आहे, त्या आघातातून आता वैदिक धर्म टिकणार नाही. तर तो वैदिक धर्म टिकला पाहिजे, पुन्हा सुस्थिर झाला पाहिजे. आपल्याला माहितीच आहे धर्म संस्थापनार्थ आहे, पुन्हा संस्थापना पण झाली पाहिजे. आणि ग्लानिर्भवती, ग्लानी ज्याला आलेली आहे ती दूर केली पण पाहिजे. ते ग्लानी दूर करून धर्माची संस्थापना करणं, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता, हे सगळं करून त्याला यायचं आहे. त्याच्या संदर्भात जे करायचं आहे तेवढं करणार. मग मला कोणी चांगलं म्हटलं, मला कोणी वाईट म्हटलं, काही भानगड नाही. म्हणजे आता हे द्रष्टेपण आपल्या लक्षात आलं ना, की हे द्रष्टेपण असं आहे
की केलेल्या कोणत्याही कर्माचा लेप त्यांना लागत नाही. ही गीताकारांची भाषा. न लिंपन, कर्मफल नाही, कर्माचा आरंभ नाही आणि कर्म अर्धवट राहिलं तरी खेद नाही. म्हणजे कोणत्याच दृष्टीने त्या कर्माशी तो बांधलेला नाहीये. नाही तर आता बघा ना, माऊलींनी आपल्याला मागायचं ते पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे, जो जे वांछील तो ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. काय झालं त्याचं? विश्व स्वधर्मे सूर्य पाहो म्हटलं, ज्या धर्मामध्ये म्हटलं तो वैदिक धर्मच मुसलमानांनी 12व्या शतकामध्ये नष्ट करत आली. त्याच धर्माला अवकळा आली, तोच धर्म या देशामध्ये दुर्बल झाला. मग माऊलींनी मागणं मागितलं त्याचं काय? माऊलींना काय कळत नव्हतं का की पुढे येणारा काळ जो आहे तो हा मुसलमानांच्यामुळे विपरीत काळ आहे? काय करून ठेवलं त्यांनी? त्या काळाकरता संकल्प करून ठेवला. उलटा नाही विचार करायचा, सत्पुरुषांच्या संकल्पांचा विचार उलटा नाही करायचा. अहो काय झालं मग? त्यांनी मागणं मागितलं, त्यांना काय कळलं नाही का? वयाच्या 26व्या वर्षी देह ठेवण्याऐवजी अजून 40 वर्ष राहिले असते तर आणखीन काहीतरी कार्य करून गेले असते की नाही? नाही, त्यांचं नियोजित कार्य आहे ते करून गेले. जाताना संकल्प काय ठेवून गेले? विश्व स्वधर्म सूर्य पाहू. कितीही या भूमीवरती प्रतिकूल काळ आला तरी सुद्धा ह्या भूमीतून वैदिक धर्म नष्ट होणार नाही, हा माझा संकल्प आहे असं सांगून गेलेत ते. की विश्व स्वधर्म सूर्य पाहू, त्याला त्याच्या धर्माचा सूर्य बघायला मिळो. नाही तर काय परिस्थिती होती आपली या देशामध्ये? आज सुद्धा नाहीये. अफजल गुरुला फाशी दिल्याबरोबर डरकाळी फोडलेलीच आहे की आम्ही सगळे हिंदू नष्ट करून टाकू. मग आज तरी आम्ही जिवंत राहू? कुणाच्या संकल्पावर जिवंत आहोत? हे राज्यच राम भरोसे आहे, हे राज्यच कुणावरती चाललेलं आहे. खरोखर जगामध्ये प्रत्येकाला देवावर विश्वास ठेवण्याखेरीज गत्यंतर नाही की तोच चालवतोय बिचारा. हे तर काही राज्य चालवत नाहीत. आणि असं चालवलेलं राज्य केव्हाच पारतंत्र्याच्या याच्यात निघून गेलं असतं, हे काही स्वतंत्र राहिलं असतं. पण म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की सत्पुरुष जो संकल्प म्हणून मांडतात तो संकल्प नाही, तो सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. त्याची इच्छा त्यांच्या शब्दातून प्रकट करतात. म्हणून विश्व स्वधर्म सूर्य पाहू. याचा अर्थ असा की येणारा काळ, माऊलींना काळ कळला नाही आणि आधीच निघून गेले, हे इंटरप्रिटेशन नाही आहे. इंटरप्रिटेशन असं आहे की येणारा काळ कठीण आहे, त्यांना माहिती आहे. या कठीण काळाकरता काय बीज सांभाळून ठेवायची आहेत आणि काय पुढच्यांना शिदोरी म्हणून द्यायची आहे, काय पाथेय आहे ते त्यांना माहिती आहे. ते पाथेय त्यांनी देऊन ठेवलेलं आहे. आणि संकल्प काय ठेवला आहे? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. कधीही हा धर्म नष्ट होणार नाही, हा धर्म जिवंत राहणार. ह्या मुसलमानांच्या अत्यंतिक अत्याचारांमध्ये सुद्धा या धर्माला नष्टता येणार नाही. आणि म्हणून इथे आता आपला चाललाय विषय तो असा आहे, मग हे कशाला उद्योग केले? तुम्ही जर द्रष्टा आहात, तुम्हाला जर दृश्यच पाहायचं नाही आहे, तुमच्यावर जर कशाचा संस्कारच करून घ्यायचा नाही, मग तुम्ही हे तरी कशा करता बोललात? ते म्हणाले कशा करता नाही बोललो, गुरूंची आज्ञा म्हणून बोललो, ईश्वरांनी पाठवलं म्हणून बोललो. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला बोलायची काही गरज नाही, कायम यापा अमरे बोलावी उत्तरे, मज त्या विश्वंभरे बोलविले. मला त्या भगवंतानी बोलायला सांगितलं म्हणून बोलतो. मला काय, आणि मी माझ्या मनचं काहीच बोलत नाही. मी जे काही तुम्हाला सांगतो त्यांनी शिवाजी महाराजांना केलेला उपदेश सुद्धा मोठा सुंदर आहे. शिवाजी महाराजांना केलेल्या उपदेशात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणाले, शिवाजी राजे आपण माझ्या दर्शना भेटीला येऊ इच्छिता, कशा करता माझी दर्शन भेट घेता? काय आहे याच्याजवळ? म्हणाले अन्न खायला मिळत नाही, त्यामुळे देहावरती मांस नाही, नुसतं हाडं आणि कातडे आहे, धुळीने भरलेलं हे बाहुलं आहे, याच्या देहावरती, या देहावरती कसले कपडे आहेत? लोक गल्ली बोळामध्ये ज्या चिंध्या फेकून देतात त्याची जी लायकी आहे ते कपडे अंगावर आहेत. हे असलं तुम्हाला ध्यान बघण्याची इच्छा का झाली? काही कारण नाही तुम्हाला हे बघण्याची. आणि मोठं सुंदर आहे पत्र, खूप प्रकारांनी त्यांनी उपदेश, आणि शेवटी त्यांनी सांगितलं आहे तुम्ही जाणकार आहात,
तुमच्या भोवती पुष्कळ तुमचं हित न पाहणारे लोकसुद्धा आहेत. तुम्ही ज्ञानी आहात. तुम्ही तुमचं साधन गतजन्मामध्ये करून या जन्मामध्ये राजे म्हणून जन्माला आलेले आहात. तुम्हाला दर्शनाची इच्छा आहे ती माझ्या नाही, आणि ज्याचं दर्शन घ्यायचं आहे तो मी नाही, ते रामदास आहेत, ते समर्थ आहेत. त्या समर्थांचं दर्शन घ्या, त्यांना शरण जा, आणि तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे राजकारण करा. आणि तुम्ही आम्हाला काय ऐकायला आवडेल? आम्हाला तुमची भेट घेण्याची गरज नाही, कारण आम्हाला तुमच्याकडून काही मागायचं नाही, आम्हाला तुम्हाला काही सांगायचं नाही, त्याचबरोबर आम्हाला तुम्हाला काही द्यायचंही नाही आहे. तर वृथा तुमच्या भेटीला येण्यामध्ये आम्ही आमचा आयुष्याचा काळ का फुकट घालवावा? आणि तुम्हाला इथे बोलावून तरी आम्ही तुमच्याशी काय बोलावं? आम्हाला काही बोलायचं नाही. आणि त्यामुळे तुम्ही आमच्या भेटीला येऊ नका, आम्ही तुमच्या भेटीला येत नाही. तुम्ही तुमच्या कालाचा अपव्यय करू नका. तुम्ही सरळ समर्थांच्याकडे जा आणि तुम्हाला जो योग्य उपदेश घ्यायचा आहे तो योग्य उपदेश घ्या. फक्त आम्ही तुम्हाला एकच सांगतो की हा राजा गरिबांचा कैवारी आहे, असे 4 शब्द आमच्या कानावरती पडले तर आम्हाला संतोष आहे. तुम्हाला जर आमच्या संतोषाकरता हे करता येत असेल तर करा, या प्रकाराने राज्य राखा. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय, हे सगळं मी तुम्हाला म्हटलंय, यातला म्हणणारा मी कोणी नाही. भगवंतानी माझ्या केशवानी, ते नाममुद्रा नामदेवांची पुष्कळ चालवतात ना केशव नावानी, त्यामुळे म्हणाले मला केशवानी सांगितलं, तो जे बोलला ते मी तुम्हाला बोललो. यातलं काही उणा अधिक असेल तर त्याचा दोष माझ्याकडे आहे, मला क्षमा करा. संपलं. बाकी माझ्याकडनं काही अपेक्षा नाही. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ना, हे ते का लिहितात हे आपण जर त्यांची स्थिती जाणली तर समजू शकतो. आम्ही काय जाणतो? हे त्यांचे साधक अवस्थेतले अभंग आहेत, हे त्यांचे सिद्ध अहो तेच सांगतायत आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे सांगतायत, आम्ही वैकुंठात राहणार आहेत. ते भगवंताला म्हणतात ना, आपल्या वह्या जेव्हा वरती आल्या नाहीत, इंद्रायणीतल्या वह्या त्यांनी राखल्या, तोपर्यंत 13 दिवस पडून राहिले. आणि मग जेव्हा वरती आल्या वह्या तेव्हा त्यांना वाटलं, अरे म्हणाले मी माझ्या भावनेमध्ये विवश होऊन भगवंताच्या त्या वह्या जे लिहिलेलं गाथा आहे तो वर यावा म्हणून मी साकडं घालून बसलो, आणि त्याला त्रास दिला. त्याला 13 दिवस त्या पाण्याखाली सांभाळाव्या लागल्या ना माझ्या वह्या कोरड्या. म्हणजे त्यांनी पाण्याखाली माझ्या वह्या कोरड्या राखल्या. मी त्याला काय म्हणून त्रास द्यावा, आणि माझ्याकरता त्यांनी काय म्हणून त्रास घ्यावा? म्हणून त्यांनी पुढे म्हटलंय भगवंताला की भगवंता माझं चुकलं, या वह्या तू कोरड्या राखाव्यात असं तरी माझ्या मनात येण्याचं कारण काय? पण म्हणाले हे सगळं तूच आहेस लीला करणारा. म्हणजे हे सगळं जे ते बोलतात ना ते उलट सुलट नसतं, त्याचा फक्त आम्हाला संगती लावणं, अर्थ लावणं, समन्वय करणं हे आमचं काम आहे. त्याच्या उलट लिहिणं आमचं काम नाही आहे, त्याच्या काहीतरी विरुद्ध बोलणं आमचं काम नाही आहे. असो, सांगण्याचा हेतू इथे असा आहे की या दृश्य द्रष्ट्याने जिंकले ते द्रष्टेपण नाही उरले. हे सगळे संत आहेत, हे आमच्यामध्ये वावरले आहेत, त्यांचं द्रष्टेपण संपलेलं आहे, या जगातनं अनुभवणं संपलेलं आहे, या जगाकडे काही मागणं संपलेलं आहे, काही शिल्लक राहिलेलं नाही. मुक्ताबाईंचं मोठेपण कळावं म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे. कशा करताय? त्यांना काय मांडे खायची इच्छा आहे म्हणून ते खापरा आणायला सांगितलंय का? त्यांना काय लोकांची इतकी सगळी उणीधुणी निंदाव्यंजक जे शब्द ऐकले आहेत ते काय पहिल्यांदा ऐकले म्हणून वैतागून ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणायला लावण्यासारखं झोपडीत आपल्याला बंद करून घेतलं? अरे पुष्कळ प्रसंगातनं गेलेले. त्यांचा पैठणचा प्रसंग तरी काय कमी कठीण आहे? त्यावेळी लोकांनी त्यांना काय कमी अडचणीत आणलेलं आहे? पण कोणत्याच प्रसंगात नाही. आत्ता का? आत्ता का एवढ्याच करता की जो योगी आहे त्या योगाच्या अंतःकरणाची स्थिती कशी असावी? गुरुणापी विचाल्यते, तो हलतच नाही, त्याच्यावरती कोणत्याही परिस्थितीचा परिणाम होत नाही. हे झालं तरच तो योगी आहे. म्हणून प्रत्येक योग्याला सांगितलंय
तुझ्या आयुष्यात विपरीतता येणारच आहे रे, पण विपरीतता आली म्हणून त्यांनी तू खचून जाऊ नको, त्याच्यामध्ये तू गुरफटू नको आणि तुझ्या चित्तवृत्ती प्रक्षुब्ध करून घेऊ नको. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे, मग जे का शेष राहिले ते चिन्मात्र वस्तू. आता हे संत म्हणून ते जे काही देह शिल्लक राहिलेला आहे तो देह काय आहे, ती चिन्मात्र वस्तू आहे. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना सांगतात, अहो आम्हाला भिक्षेकऱ्याचं जिणं जगायला विठ्ठलांनी सांगितलेलं आहे आणि विठ्ठलाकरता आम्ही भिक्षेकरी आहोत, आम्ही असेच राहणार, तुम्ही आम्हाला काही दिलं तरी आम्ही घेणार नाही, आम्हाला असं राहण्याचीच आज्ञा आहे म्हणून आम्ही असेच राहतो. समर्थांना असं राहण्याची आज्ञा नाही आहे, त्यांना तुमच्याबरोबर कार्य करण्याची आज्ञा आहे म्हणून ते तुमच्याबरोबर कार्य करतात. ज्याला त्याला ज्याचं त्याचं त्या नाटकामधला पार्ट आहे, ती भूमिका आहे, ती पक्की सांगूनच पाठवलेलं आहे. ते फक्त भूमिका वठवायला आलेले आहे तिथे, त्यांना इथे आणखीन काय करायचं आहे. तर असो म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे संत आहेत ते त्यांच्या देहाने जे शिल्लक आहेत, जे आम्हाला दिसतं आहेत, त्यांचं जे दृश्य जीवन आहे ते दृश्य जीवन अन्य काही नाही, ते केवळ चैतन्याचं मूर्तिमंत रूप आहे. केवळ त्यांच्या देहाच्या रूपाने चैतन्यच साकार झालेलं आहे. दिसतं आहे ते केवळ चैतन्य आहे. तो देह समजू नका, त्यांचा व्यवहार समजू नका. म्हणून आपल्याकडे आपण पुष्कळ वेळा तो प्रयोग म्हणजे ते शब्द वापरले की वैद्य जे खातो ते खाऊ नये, वैद्य जे सांगतो त्याचं आचरण करावं. संत ज्याचं आचरण करतात त्याचं आचरण आम्हाला करता येणार नाही. त्यांच्या आचरणाचे अन्वयार्थ लावून आम्ही त्यांच्यासारखे वागू नाही. संत जे सांगतात त्या बोधाचं आचरण करा. संतांचा बोध शिरोधार्य धरावा. संतांचं आचरण आम्हाला कळणं अवघड आहे आणि त्यांच्यापर्यंत पोचणं पण अवघड आहे.